विजय तिला जाताना एकटक पाहत राहिला आणि अजाणतेपणी त्याच्या ओठातून शब्द फुटले. "तू इतकी चांगली का आहेस अंजली? तुला अजिबात वाईट वाटत नाही का? आपल्या पतीच्या पहिल्या पत्नीबद्दल बोलताना किंवा तुझ्या पतीला दुसऱ्या कोणासाठी तरी हळवं होताना पाहून तुझं मन कधी दुखावलं जात नाही का?" पण लगेचच त्याला आपण काय बोललो याची जाणीव झाली. तो स्वतःशी फुटफुटला, "हे मी काय बोलून गेलो? मी तर तिला आधीच स्पष्ट सांगितलं होतं ना, की मी तिला कधीच पत्नीची जागा देऊ शकणार नाही. मग आता मी असा विचार का करतोय? कदाचित रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे माझं डोकं ठिकाणावर नाहीये." असं म्हणत त्याने नकारार्थी मान हलवली. एक दीर्घ श्वास सोडला आणि भिंतीवरच्या सावित्रीच्या फोटोकडे बघून तो हलकासा हसला. मग शांतपणे खाली निघून गेला. खाली आल्यावर विजयला सावित्रीचे आई-बाबा दिसले. तो लगेच त्यांच्या दिशेने गेला. विजयने जितेंद्र बाबा आणि निशा आई यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि हसत विचारलं, "नमस्ते बाबा, नमस्ते मम्मी, कसे आहात तुम्ही दोघे?" जितेंद्रच्या चेहऱ्यावर हसू आलं. ते म्हणाले, "आम्ही खूप छान आहोत, पण तू कसा आहेस?" विजयचा चेहरा थोडा उतरला. तो उदास स्वरात म्हणाला, "सावी शिवाय मी कसा असणार सांगा ना, पण ठीक आहे. असो, सुनील कुठे आहे?" विजयचं हे बोलणं ऐकून जितेंद्रजी आणि निशा आणि एकदम गप्प झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर दुःख पसरलं. तेवढ्यात सुनील तिथे आला आणि विजयला बघताच हसून म्हणाला, "हॅलो दाजी." विजयने त्याच्या डोक्यात प्रेमाने एक टपली मारली आणि म्हटलं, "काय हॅलो, कुठे गायब होतास इतका वेळ? तू या मुलीचा मामा आहेस. तुला तर कालच इथे असायला हवं होतं." सुनीलने वैतागून तोंड वाकडं केलं आणि म्हटलं, "आता काय सांगू दाजी, या ऑफिसवाल्यांनी तर माझा जीव नकोसा केलाय. सध्या फक्त माझी इंटर्नशिप सुरू आहे, तरी ते मला असं पिळून काढताय. मला भीती वाटते की नोकरी लागल्यावर माझं काय करतील." आज कसाबसा जीव मुठीत धरून रजा मिळवली. रजा देताना तर जणू त्यांचा जीवच जात होता. विजय त्याच्या तक्रारी ऐकून हसून म्हणाला, "तुझे हे ड्रामे काही संपत नाहीत. सावी बरोबर म्हणायची, तू एक नंबरचा नाटक्या आहेस." सावीचं नाव घेताच सुनीलच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने स्वतःला सावरलं आणि विषय बदलण्यासाठी म्हटलं, "चला ना, पूजेची वेळ झालीये." विजय सर्वांच्या सोबत पुढे सरकला. तितक्यात अंजली किचनमधून बाहेर आले. अनिल सुमित्रा आईंना म्हणाली, "आई, सगळी तयारी पूर्ण झाली आहे. आता पूजा सुरू करायची का?" सुमित्रा आईने विचारलं. "हो गं, पण सुजाता आई आणि बाकीचे अजून कसे आले नाहीत?" अंजली म्हणाली, "माहीत नाही, कदाचित रस्त्यात ट्रॅफिकमध्ये अडकले असतील. मी कामात गुंतलेली असल्यामुळे माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. थांबा, मी आत्ताच कॉल करून विचारते." अंजली धावत आपल्या खोलीत गेली आणि तिने सुजाता आईंना फोन लावला. आई म्हणाल्या की ते अगदी जवळच पोहोचले आहेत. अंजलीने खाली येऊन सुमित्रा आईंना तसं सांगितलं. आई म्हणाल्या, "मग आपण 5 मिनिटं त्यांची वाट बघूया." विजयने थोड्या संकोचाने निशा आई आणि जितेंद्र बाबांनी अंजलीशी ओळख करून दिली. "मम्मी, बाबा, ही अंजली." निशा आईंना विजयच्या मनातील घालमेल समजली. त्या हसून म्हणाल्या, "हो, आम्हाला माहिती आहे. अंजली तुझी पत्नी ना?" मग त्यांनी अंजलीकडे बघून प्रेमळ स्वरात म्हटलं, "बेटा, मी सावित्रीची आई आहे आणि हे तिचे बाबा आहे. हा सुनील, सावित्रीचा भाऊ." अंजलीने तातडीने वाकून त्या दोघांचे पाय शिवले आणि हसून म्हणाली, "नमस्ते मावशी, नमस्ते काका." जितेंद्रजी आणि निशा आणि अंजलीच्या डोक्यावर मायेचा हात ठेवून तिला भरभरून आशीर्वाद दिले. अंजली सुनीलकडे वळाली आणि म्हणाली, "हॅलो सुनील." सुनील तिला बघून थोडा नर्वस झाला. त्याला नेमकं काय बोलावं हे सुचेना. तो फक्त हॅलो म्हणाला. इतक्यात शिंदे फॅमिली तिथे पोहोचले. सुमित्रा आईंनी त्यांची ओळख सावीच्या घरच्यांशी करून दिली. मग सर्वजण पूजेसाठी पाटावर बसले. विजय आणि अंजली एकत्र बसले होते आणि परी विजयच्या मांडीवर शांत बसली होती. गुरुजींनी पूजेची विधी सुरू केली. थोड्या वेळात हवनाचा कार्यक्रम सुरू झाला. पण हवनच्या धुरामुळे परीचा त्रास होऊ लागला आणि ती रडायला लागली. विजयने तिला सुनीलच्या कडेवर दिला आणि सुनील तिला घेऊन हॉलच्या बाहेर मोकळ्या हवेत गेला. हवनाचा धूर वाढल्यामुळे अंजलीलाही खोकला येऊ लागला. धुराचा त्रास सहन न झाल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिची ती अवस्था पाहून विजयने हळूच काळजीने विचारलं, "तू ठीक आहेस ना?" अंजलीने कसाबसा होकार दिला, पण तिला बोलता येत नव्हतं. विजयला राहावलं नाही. त्याने संकोच सोडून हळूच तिला पाठीवर हात ठेवला आणि तिला थोपटू लागला. विजयच्या त्या स्पर्शाने अंजली शहारली आणि तिने नजर उचलून त्याच्याकडे डोळ्यात पाहिलं. विजयने पुन्हा विचारलं, "आर यू ऑल राईट?"
अंजली भानावर आली आणि म्हणाली, "जी." विजयने लगेच आपला हात बाजूला केला. पूजा पूर्ण झाल्यावर गुरुजी म्हणाले, "आता बाळा आणि तिच्या मामाला आत बोलवा. आता तो तिला काहीतरी गोड भरवेल." विजयने मल्हारला खून केले आणि सुनीलला आत बोलावून घेतलं. सुनील परीला घेऊन आत आला आणि विजयच्या बाजूला बसला. अंजलीने खिरीची वाटी त्याच्या हातात दिली. सुनीलने चमचा भरून खीर परीच्या तोंडाजवळ नेताच तिने आवडीने ओठांवर जीभ फिरवली आणि खीर खाल्ली. तिची ती गोड कृती बघून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. त्यानंतर अंजली आणि ईशा लगबगीने किचनमध्ये गेल्या आणि जेवणाची पंगत मांडू लागल्या. जेवण उरकल्यावर अंजली आपल्या आईपाशी जाऊन बसली. आई कौतुकाने म्हणाल्या, "किती मोठ्या जबाबदारीने तू आज सगळं सांभाळलंस. असंच गं सगळ्यांना आणि या घरात सांभाळून घे." अंजलीने हसून मान हलवली आणि विचारलं, "आई तुम्ही संध्याकाळच्या पार्टीला थांबणार ना?" सुजाता आई म्हणाल्या, "नाही बेटा, तुझ्या बाबांच्या एका खास मित्राच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तिथे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला आता निघावं लागेल." अंजलीचा चेहरा पडला. भक्ती म्हणाली, "अगं नाराज नको होस. तू येत जा ना घरी. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा." अंजलीने उदासपणे होकार दिला आणि विचारलं, "निखिल येणार आहे ना संध्याकाळी?" भक्ती म्हणाली, "हो, तो येणार आहे. माझं बोलणं झालंय त्याच्यापाशी." हे ऐकून अंजलीच्या चेहऱ्यावर थोडी चमक आली. राजेश शिंदे उठले आणि त्यांनी सदानंद बाबांचा निरोप घेतला. ही पूजा फक्त घरच्या लोकांसाठी होती. त्यामुळे सावीचे आणि अंजलीचे माहेरचे लोक आले होते. ईशाचे वडील कामामुळे येऊ शकले नव्हते. अंजली आपल्या माहेरच्या सर्वांना भेटली. तेव्हा रवींद्र जाधव तिच्या जवळ गेला आणि कुत्सितपणे हसून हळू आवाजात म्हणाला, "आम्हाला तर तुम्ही भेटलाच नाहीत. मेव्हणी साहेब, इतक्या लवकर विसरलात का आम्हाला?" अंजलीने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिले. रवींद्र मक्खनपणे हसत कारमध्ये जाऊन बसला आणि शिंदे परिवार तिथून निघून गेला. अंजली घराच्या आत आली आणि परीला घेऊन ईशाच्या रूममध्ये गेली. कारण तिच्या रूममध्ये विजय आणि सुनील गप्पा मारत बसले होते. परीला दूध पाजून अंजलीने तिला झोपवलं. तिचा फोन विजयच्या रूममध्ये विसरला होता, म्हणून ती तो आणायला तिथे गेली. तिथे दरवाजा उघडला तेव्हा सुनील आणि विजय घबराहटात आपलं तोंड फिरवताना दिसले. अंजलीने गोंधळून विचारलं, "काय झालं? तुम्ही दोघं असे का घाबरलात?" पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही आणि ते तिच्याकडे पाहत नव्हते. अंजलीला वाटलं की आपण कदाचित त्यांच्या खाजगी संवादात व्यत्यय आणलाय. ती म्हणाली, "सॉरी, मी फक्त माझा फोन घ्यायला आले होते. तुम्हाला डिस्टर्ब केलं." ती वळून जाऊ लागली तेव्हा विजयने तिला थांबवलं. "अंजली, 1 मिनिट थांब. बघ ना, सुनील त्याचा शगुन घ्यायला तयार नाहीये." अंजलीने सुनीलला विचारलं, "सुनील का घेत नाहीस शगुन?" सुनीलने तिची नजर टाळण्याचा प्रयत्न केला. त्याचे आणि विजयचे डोळे रडून लाल झाले होते. अंजलीला क्षणार्थ समजलं की तिच्या येण्यापूर्वी हे दोघं सावीच्या आठवणीत भावूक झाले होते. अंजलीने विजयच्या हातातून शगुन घेतला आणि सुनील समोर धरत म्हणाली, "सुनील, जर तुझी सख्खी बहीण असती तर तू असाच नकार दिला असतास का?" सुनील रडवल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघून म्हणाला. अंजली थोडं हसून म्हणाली, "मला सख्खा भाऊ नाहीये. रक्षाबंधनला कोणाला तरी राखी बांधावी असं मला नेहमी वाटायचं, पण कुणीच नव्हतं. मी कान्हालाच राखी बांधायचे. जर तुला वाटत असेल की मी तुझी बहीण बनण्याच्या लायकीची आहे, तर हा शगुन स्वीकार." सुनीलने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि हसत तिच्या हातातून शगुन घेतला. अंजली म्हणाली, "आता तुम्ही गप्पा मारा, मी येते." सुनील म्हणाला, "दीदी, मी रक्षाबंधनला तुझी वाट बघेन." अंजलीने वळून हसून म्हटलं, "मी नक्की येईल." खोलीबाहेर आल्यावर अंजलीच्या मनात विचार आला, "या घरानं मला खूप काही दिलंय. प्रेमळ वडील, पूर्ण कुटुंब, एक भाऊ, एक चांगली मैत्रीण आणि माझी गोड परी. मी या सर्वांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही." हे विचार येताच तिचे डोळे भरून आले आणि ओठावर स्मित उमटलं. इकडे खोलीत सुनील विजयला म्हणाला, "दाजी, अंजली दीदी खूपच मनमिळाऊ आणि चांगली आहे. मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही सावी दीदीला विसरून जा, कारण ते अशक्य आहे. पण अंजली दीदीचं मन कधी दुखवू नका. जमलं तर तिला आपलंसं करा. थोडी तरी जागा तिला तुमच्या हृदयात नक्की द्या." विजय सावीच्या फोटोकडे पाहत राहिला आणि म्हणाला, "हे माझ्यासाठी खूप कठीण आहे सुनील, आणि कदाचित हे कधीच शक्य होणार नाही." त्याचं बोलणं ऐकून सुनीलने एक दीर्घ श्वास सोडला आणि तोही सावीच्या फोटोकडे पाहू लागला. दुसरीकडे अंजली रूममध्ये आली. तिथे ईशा आणि बाकी सगळे झोपलेले पाहून ती सुद्धा काही वेळ आराम करण्यासाठी आडवी झाली. संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास सुमित्रा आईंनी तिला उठवलं आणि म्हणाल्या, "बेटा, 7 वाजल्यापासून पार्टी आहे.
त्यामुळे तुम्ही आता आवरून तयार व्हायला घ्या. ईशा उठत म्हणाली, आई, मी आधी तुम्हाला सगळ्यांसाठी चहा बनवते आणि मग तयार व्हायला जाते. सुमित्रा आई काही बोलण्याआधीच अंजली म्हणाली, मी सुद्धा येते तुमच्या सोबत. तू चहा बनव, मी नाश्त्याचं बघते. सुमित्रा आईने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाल्या, अगं आपल्या घरी पार्टी आहे, ते विसरलात का तुम्ही दोघी? कशाला चहा नाश्त्याच्या मागे लागतात? जा लवकर तयार व्हायला. मी कॅटरिंगवाल्यांना सांगून चहा आणि नाश्ता बनवून घेतला आहे. अंजलीने मान हलवली आणि झोपलेल्या परीला घेऊन ती आपल्या खोलीकडे गेली. ईशा सुद्धा अर्णवला उठवू लागले आणि सुमित्रा आई आपल्या खोलीत निघून गेल्या. अंजली रूममध्ये आली तेव्हा विजय आणि सुनील गप्पा मारत बसले होते. अंजली सुनीलला म्हणाली, सुनील, तू आता जाऊन तयार हो, कारण थोड्याच वेळात पाहुणे यायला सुरुवात होईल. सुनील उठला आणि हसून म्हणाला, दीदी, तू मला तू म्हणून शकतेस, मला वाईट वाटणार नाही. अंजली हसून मान हलवते आणि सुनील तिथून निघून जातो. सुनील गेल्यानंतर अंजलीने परीला हळूच बेडवर झोपवलं. विजयने तिच्याकडे बघून विचारलं, ही अजून झोपलेलीच आहे, मग हिला तयार कसं करणार? अंजली म्हणाली, तुम्ही हिला उठवून द्या, मी तोपर्यंत हिचं दूध घेऊन येते. दूध प्यायली की ती रडणार नाही, नाहीतर अर्धवट झोपेतून उठल्यावर ती खूप रडते. विजयने होकार दिला आणि अंजली दूध आणायला खाली गेली. विजय परीजवळ बसला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, परी, उठ बाळा, बघ पप्पा तुला तयार करणार आहेत. आज तुझ्यासाठी पार्टी आहे ना, उठ बघू. परीने त्याचा आवाज ऐकून कुणकुणत तोंड दुसरीकडे वळवलं. विजयने झुकून आपली दाढी परीच्या गालावर हलकीशी घासली. तेव्हा परी चिडून डोळे उघडते आणि विजयला बघून रडायला लागते. तितक्यात अंजली दुधाची बाटली घेऊन येते. ती परीला कडेवर घेऊन बेडवर बसते आणि तिला दूध पाजते. दूध पिताना अंजलीकडे बघते आणि बाटली बाजूला सावरून अंजलीच्या बागड्यांशी खेळायला लागते. अंजली विजयला म्हणते, तुम्ही तिचे कपडे आणून देता का? मी हिला पटकन तयार करते. विजयने मान हलवली आणि परीचे कपडे बेडवर ठेवले. सोबतच फेस वाईप्स सुद्धा दिले, ज्याने अंजलीने परीचा चेहरा स्वच्छ पुसला. अंजलीने परीचे कपडे बदलू लागली तेव्हा विजयने तिला बेबी लोशन आणि पावडर दिले. अंजली तिला तयार करत असताना तिच्याशी गप्पा मारत होती. परी सुद्धा खळखळून हसत तिच्याकडे बघत होती. विजय सुद्धा नकळत हसून त्या दोघांकडे पाहत होता. परीला लोशन आणि क्रीम लावल्यानंतर अंजलीने थोडी पावडर लावली. मग स्वतःच्या डोळ्यातील काजळ काढून परीच्या कपाळावर लावलं आणि हसून म्हणाली, किती गोड दिसतेस माझी बाहुली. अगदी खऱ्या बाहुलीसारखी दिसतेस ना परी. कोणाची नजर नको लागायला माझ्या परीला. तिचं बोलणं ऐकून परी हसून तिच्याकडे बघते. मग अंजलीने विजयकडे बघून विचारलं, अरे तुम्ही अजून तयार नाही झालात? मला वाटलं तुम्ही आतापर्यंत तयार झाला असाल. विजय अचानक तिचं बोलणं ऐकून थोडा गडबडला, पण स्वतःला सावरून म्हणाला, बस, जातच होतो. असं म्हणून तो कपाटाकडे कपडे काढायला गेला. तेव्हा अंजली संकोचाने म्हणाली, ते ॲक्च्युली मी तुमचे कपडे आधीच काढून सोफ्यावर ठेवले आहेत. कदाचित तुमचं लक्ष गेलं नसेल. विजयने सोफ्याकडे पाहिलं. तेथे फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता आणि गडद गुलाबी रंगाची बॉटम ठेवली होती. ते पाहून विजय आश्चर्याने म्हणाला, पिंक कुर्ता? अंजली थोडी लाजली आणि म्हणाली, हो, परीने सुद्धा तोच रंग घातला आहे ना. मग मला वाटलं आपण सर्वांनी ट्विनिंग का करू नये. विजयने एक दीर्घ श्वास घेतला. खरं तर त्याला ही आयडिया अजिबात आवडली नव्हती, पण तो गप्प राहिला, कारण त्याने पाहिलं होतं की अंजलीने किती मनापासून पूजेची आणि पार्टीची तयारी केली होती. अशा वेळी तिला नाराज करायची त्याची इच्छा नव्हती. तो मुकाटपणे कपडे घालून बाथरूममध्ये गेला. विजय जाताच अंजली मनापासून हसले आणि परीला म्हणाले, बघितलं ना परी, पप्पा आज आपल्यासोबत ट्विनिंग करणार आहेत. ते माझ्या आवडीचे कपडे घालणार आहेत. असं म्हणून ती पुन्हा हसू लागली. काही वेळाने विजय कपडे बदलून आला आणि आरशासमोर उभा राहून तयार होऊ लागला. तयार झाल्यावर त्याने अंजलीच्या कडेवरून परीला घेतलं आणि म्हटलं, मी हिला घेऊन खाली जातो. तुम्ही तयार होऊन या. अंजलीने होकार दिला आणि विजय खोलीबाहेर गेला. अंजली खोलीत तयार होऊ लागली. दुसरीकडे विजय खाली आला तेव्हा बरेच पाहुणे आले होते. विजय परीला कडेवर घेऊन एक-एकला भेटत होता. थोड्या वेळाने विजयचा फोन वाजला. स्क्रीनवर अंजलीचं नाव बघून त्याच्या कपाळावर आट्या आल्या, पण त्याने फोन उचलून विचारलं, हॅलो? अंजली पलीकडून म्हणाली, हॅलो, अहो माझा मित्र निखिल घराच्या बाहेर उभा आहे. त्याला कदाचित घर शोधायला त्रास होतोय. तर तुम्ही प्लीज त्याला घेऊन याल का? मी बस 5 मिनिटातच तयार होऊन खाली येते. विजयने नाईलाजाने ओके म्हटलं. फोन ठेवला आणि तो निखिलला शोधायला बाहेर गेला. थोड्या अंतरावर निखिल दिसताच विजय त्याच्या दिशेने गेला. निखिल विजयला बघून हसून म्हणाला, हाय विजय साहेब, कसे आहात तुम्ही? विजयने हलकसं हसून म्हटलं, मी ठीक आहे.
चला आज जाऊया. निखिलने मान हलवली. कारमधून परीचं गिफ्ट काढलं आणि तो विजयसोबत आत गेला. आत आल्यावर निखिलने परीला गाल कुरवाळत म्हटलं, "हे बेबी, कशी आहेस?" विजयने निखिलला परीचा गाल स्पर्श करताना पाहिलं तेव्हा त्याला थोडा राग आला. पण अंजलीचा मित्र आहे म्हणून त्याने स्वतःला शांत ठेवलं आणि एक कृत्रिम हसू दिलं. तेवढ्यात अंजली पायऱ्यावरून खाली उतरताना दिसली. हॉलमधील सर्वजण तिच्याकडे बघत राहिले. विजयसुद्धा आज स्वतःला रोखू शकला नाही आणि काही क्षणासाठी अंजलीच्या सौंदर्यात हरवून गेला. अंजलीने फुल स्लीव्ह्ज ब्लाउज आणि फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती, जी विजय आणि परीच्या कपड्यांशी अगदी मॅच होत होती. आज ती पूर्ण सुहासिनीच्या रूपात तयार झाली होती, त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. केस मोकळे असूनही तिचे डोक्यावर पदर घेतला होता, ज्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसलं होतं. विजय एकटक तिच्याकडे बघत होता. तितक्यात मल्हार त्याच्या जवळ आला आणि हळूच कानात म्हणाला, "दादा, तोंड बंद कर, नाहीतर माशी जाईल आत." मल्हारचं बोलणं ऐकून विजय भानावर आला आणि ओशाळून त्याच्याकडे बघू लागला. मल्हार दात काढून हसला आणि ईशाला शोधायला निघून गेला. विजयने आपला घसा साफ केला आणि निखिलकडे पाहिलं तर निखिल वासून अंजलीकडे बघत होता. ते पाहून विजय अजाणतेपणी फुटफुटला, "हा असा काय माझ्या बायकोकडे बघतोय?" अंजली जवळ आली आणि विजयला हसून म्हणाली, "थँक यू, तुम्ही निखिलला घेऊन आलात." विजयने फक्त मान हलवली. अंजली निखिलकडे वळली आणि म्हणाली, "आणि तू तू कॉल का नाही करत? हल्ली खूप बिझी असतोस वाटतं." निखिल हसून म्हणाला, "तसं काही नाही गं, कामाचं प्रेशर जास्त आहे. पण तू काय दिसतेस यार, काय कामाला लागतेस तू. माझं तर स्वतःच्या मनावर ताबाच उरला नाहीये तुला असं पाहून." असं म्हणून त्याने अंजलीला मिठी मारली. त्याचं बोलणं ऐकून आणि त्या दोघांना मिठी मारताना पाहून विजय रागाने स्वतःशीच फुटफुटला, "हिंमत तर बघ याची, माझ्यासमोर माझ्या बायकोशी फ्लर्ट करतोय." अंजली हसून बाजूला झाली आणि म्हणाली, "तू आणि तुझी आणि बोलणी असो, तू बाकीच्यांना भेट, मी तोपर्यंत पाहुण्यांना बघते." निखिल तिथून बाजूला गेला तेव्हा अंजलीने विजयकडे पाहिलं. त्याचे विचित्र हावभाव बघून ती स्वतःची बाजू सावरत म्हणाली, "तो माझ्या भावासारखा आहे." विजय निखिलला जाताना बघत म्हणाला, "पण तो तुला आपली बहीण मानतो का?" त्याचं बोलणं ऐकून अंजली संभ्रमात त्याच्याकडे बघू लागली. पण विजयने परीला अंजलीच्या कडेवर दिला आणि तो तिथून निघून गेला. अंजली स्वतःशीच म्हणाली, "यांना अचानक काय झालं? असो, मला पाहुण्यांकडे लक्ष द्यायला हवं." दुसरीकडे ईशा लॉनमध्ये उभी राहून वेटरशी व्यवस्थेबद्दल बोलत होती. तेवढ्यात मल्हार तिथे आला. त्याने वेटरला जाण्याचा इशारा केला आणि मागून ईशाला मिठीत घेतले. तो म्हणाला, अखेर सापडलीस एकदाची." ईशा हसून त्याच्या मिठीत बाहेर आली आणि वळून म्हणाली, "बरं, मग मी तुमच्यापासून लांब कधी पळाले होते?" मल्हारने तिच्या कमरेत हात घालून तिला खोडकरपणे स्वतःच्या जवळ ओढलं आणि म्हटलं, "लांबच तर पळतोय मागासपासून. थोडा वेळ तरी तुमच्या या स्वामीला द्या गं अर्धांगिनी." ईशा लाजून नजर खाली झुकवून म्हणाली, "पण मी तर तुम्हाला नेहमी वेळ देते ना." मल्हारने तिच्या गालाजवळ आपले ओठ नेत म्हटलं, "कुठे काय, तू तर प्रत्येक वेळी बिझी असतेस हल्ली. थोडी तरी या बिचाऱ्या पती परमेश्वराला दया कर." तिने लाजून म्हटलं, "रात्रीचा सगळा वेळ तुमचाच आहे ना मल्हार. आता मला जाऊ द्या, पाहुण्यांना बघायचं आहे." मल्हारने पकड अजून घट्ट केले आणि म्हणाला, "नाही, आधी एक किस दे, मगच जा." ईशानने निष्पाप चेहरा करून म्हटलं, "प्लीज मल्हार." मल्हारने नकारार्थी मान हलवली आणि तिची मान त्याच्या खांद्यावर लपवत म्हणाला, "नाही, आधी किस." त्याच्या या कृतीमुळे ईशाच्या हृदयाचे ठोके वाढले. ती थरथरत्या ओठाने म्हणाली, "मल्हार, सोडा ना मल्हार, मला." "कधीच नाही." ईशाने स्वतःचे ओठ दाताखाली दाबले आणि हळूच म्हणाली, "आधी लांब तरी व्हा, मगच तर किस देता येईल." तिचे बोलणे ऐकून मल्हारच्या डोळ्यात चमक आली. तो तिच्यापासून थोडा बाजूला झाला. ईशाने आपल्या टाचा उंचावून मल्हारच्या गालावर पटकन किस केले आणि त्याला धक्का देऊन तिथून पळून गेले. मल्हार हसून आपल्या केसातून हात फिरवत म्हणाला, "माझी लाजरी गुलाबो." विजयला निखिलबद्दल जळण वाटत आहे का? हे जाणून घेण्यासाठी मराठी कथांचे विश्व या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स आणि लाईक्सची मी वाट पाहत आहे. भेटूया पुढच्या भागात.